आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेचा एल्गार मोर्चा नागपुरात सुरू असून या आंदोलनामुळे नागपूर आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन अधिक तीव्र झालंय। बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा सध्या नागपुरात आक्रमक झाला आहे। या आंदोलनामुळे नागपूर जबलपूर नागपूर हैदराबाद आणि समृद्धी महामार्ग या प्रमुख मार्गांवर काल रात्री 3 वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रात्रभर वाहतूक बंद असल्याने अनेक नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। बच्चू कडू यांची मुख्य मागणी आहे की शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे। त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, सरकारने नागपुरात यावे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही RSS कार्यालयात जाऊ, असे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान आंदोलनाची तीव्रता आणि महामार्गावरील कोंडी लक्षात घेऊन सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा सुरू झाली आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।